नमस्कार, आरपी रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरमागरम ब्रेड टोस्ट। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात। इथे आपण एक भांड घेतलेला आहे, त्यामध्ये घेतलेला आहे एक बटाटा उकडून त्याचा आपण किस करून घेतलेला आहे। बटाट्याचा आपल्याला किस करून घ्यायचा अशा प्रकारे, असं आपल्याला एकदम बारीक बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। एक बटाटा घेतला तर त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। इथे आपण एक बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे। इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। कोथिंबीर आपल्याला पूर्णपणे बारीक चिरून घ्यायची आहे। आवडीनुसार आपल्याला मसाला घ्यायचा आहे। इथे आपण 1 चमचा आगरी कोळी घरगुती मसाला घेतलेला आहे। आवडीनुसार आपल्याला किचन किंग मसाला सुद्धा घ्यायचा। किचन किंग मसाला आपल्याला इथे 1 चमचा घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। मीठ आपण बटाटे उकडताना जर टाकलेला असेल तर मग नंतर कमीच घ्या। इथे आपण बटाटा उकडताना मीठ टाकला नव्हता, त्यामुळे आपण इथे 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊयात। यामध्ये पाण्याचा अजिबात थोडा सुद्धा वापर करायचा नाही। कांदा आणि बटाटा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले सुद्धा आपल्याला कांदा आणि बटाट्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपलं आता हे मस्तपैकी असं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे। आता आपण बॅटर बनवायला घेऊयात। बॅटर बनवण्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे। तर इथे आपण गरजेनुसार बेसन घेणार आहोत। बेसन कमी जास्त तुम्ही करू शकता। इथे आपण 1 वाटी बेसन घेतलेला आहे। बेसनमध्ये आपण अर्धा चमचा आपला घरगुती आगरी कोळी लाल तिखट मसाला घेतलेला आहे। बॅटरमध्ये सुद्धा आपल्याला किचन किंग मसाला पाव चमचा घ्यायचा आहे। बॅटरमध्ये आपण पाव चमचा धणेपूड घेतलेली आहे। आपल्याला बॅटरमध्ये सुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घेऊन बॅटर चांगलं मिक्स करून घेऊयात। इथे आपण पाणी घेतलेलं आहे। बॅटर आपल्याला एकदम जाड सुद्धा नाही करायचं आणि एकदम पातळ सुद्धा नाही करायचं, मीडियमच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण भजीसाठी बॅटर बनवतो ना, तसंच आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घेऊयात। आपल्याला ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे। पाणी एकदमच नाही घ्यायचं, नाहीतर एकदम पातळ बॅटर होतं। आपल्याला इथे गरजेनुसारच पाणी घ्यायचं आहे। इथे आपण आता मस्तपैकी असं बॅटर एकजीव करून घेऊयात। इथे आपलं आता चांगलं बॅटर सुद्धा एकजीव झालेलं आहे। हे पहा, आपल्याला अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचंय। इथे आपलं मस्तपैकी असं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे। तर आता आपण टोस्ट बनवायला सुरुवात करून घेऊयात। इथे आपण हे 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला ह्या ब्रेडमध्ये भरून घ्यायचंय। आपण हे बटाट्याचं मिश्रण घेतलेलं आहे ते आपल्याला अशा प्रकारे ब्रेडवर लावून घ्यायचंय। हे पहा, आपण इथे हे मिश्रण तर लावून घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला अशा प्रकारे परत दुसरा ब्रेड ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे ब्रेड असं वरून आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे मिश्रण आहे ते आपलं दोन्ही ब्रेडला चांगलं लागलं जाईल। इथे मस्तपैकी असं आपलं पूर्णपणे दोन्ही ब्रेडला मिश्रण लागलेलं आहे। ते आपलं आता ब्रेड तर तयार झालेला आहे करून। आपल्याला आता सुरीमध्ये ह्याचे असे 3 तुकडे करून घ्यायचे आहेत पहिले। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सुरीने याचे 3 तुकडे करायचे। तुम्ही 2 तुकडे केलेत तरी सुद्धा चालेल। आणि परत एकदा आपण मधून सुद्धा याचे 3 तुकडे करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण इथे एकूण एका ब्रेडचे 6 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे 6 भाग करून घेतलेले आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला एका ब्रेडचे 6 भाग करून घ्यायचे। इथे सर्व मिश्रण राहिलेलं आहे आणि आजूबाजूला 2 ब्रेड आहेत। तर आपण अशा प्रकारे सर्व ब्रेड भरून घेऊयात। इथे आपल्या आता सर्व ब्रेड मस्तपैकी भरून झालेले आहेत। तर आता आपण ह्यावर जे आपण बेसनचं बॅटर केलंय त्याची कोटिंग करून मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। आपण हे जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे ब्रेड अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहेत। मस्तपैकी पूर्णपणे आपल्याला बेसनची कोटिंग करून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कोटिंग करून ती गरमागरम तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचं आहे। आपल्या इथे आता तेल सुद्धा तापलेलं आहे। तेलामध्ये आपण आता हे सोडून घेऊयात। एक एक ब्रेड आपल्याला बॅटरमध्ये टॅप करून सोडून घ्यायचं आहे।
एका टाइमला आपण इथे 4 ब्रेड सोडून घेतलेले आहेत. तेल आपलं जास्तीचं गरम झालेलं आहे. स्लो गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी आपल्याला हे ब्रेड मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत. पावसाळ्यामध्ये पावसासोबतच मस्तपैकी गरमागरम चहा आणि सोबतच गरमागरम ब्रेड टोस्ट ही रेसिपी एकदम भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच करून पहा. खूप छान आणि चविष्ट लागते आणि तेल सुद्धा जास्त खेचलं जात नाही, म्हणजे तेलकट होत नाहीत अजिबात. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. इथे आपले मस्तपैकी असे गरमागरम एकदम कुरकुरीत ब्रेड टोस्ट तयार झालेले आहेत. तर आता आपण हे ब्रेड टोस्ट काढून घेऊयात. हे पहा, हा दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि सुगंध सुद्धा खूपच छान सुटलेला आहे. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.